नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर या पदाची तयारी करणाऱ्या सर्व भगिनींना नमस्कार. आपण तुमच्यासाठी एक नवीन जो पण उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आजचं हे आपलं पहिलं लेक्चर आहे. हे डेमो लेक्चर आहे बरं का. नेमकं 1000 प्रश्नांचा सराव म्हणजे काय, आपण यामध्ये काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने ही बॅच आपण रन करणार आहोत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तुम्हाला फक्त शेवटपर्यंत काय करायचंय, हे लेक्चर व्यवस्थित बघायचंय. यामध्ये आपण ऍक्च्युअल कसे प्रश्न घेणार, त्याचं एक्सप्लेनेशन काय घेणार आणि तुम्हाला हे 1000 प्रश्न कशा पद्धतीने पूर्ण करायचे ते सर्व सांगणार आहे. आपण पूर्ण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला फक्त काय करायचंय, लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. हे आपलं डेमो लेक्चर नंबर 1 असणार आहे. क्लिअर. चलो, तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका 1000 प्रश्नांचा सराव. यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते विषय असतील, आयसीडीएस शी संबंधित सर्व बेसिक गोष्टी, त्यानंतर महिला व बालविकास संबंधित सर्व कायदे, सर्व योजना, त्याचबरोबर GK-GS सामान्य ज्ञानचे जे प्रश्न विचारले जातात, त्याचबरोबर कम्प्युटरचे जे प्रश्न विचारले जातात, पोषण हा जो टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे तो, आणि आपण इंग्लिशचे सुद्धा प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे की नाही. व्होकॅब्युलरी तर 100% घेणारच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. असं करून आपण काय करूयात, 1000 प्रश्नांचा पूर्ण सराव करणार आहे. मग ते नेमकं कशा पद्धतीने, तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण आता कायद्यांचा अभ्यास करतोय, मी घेतलंय बरं का, हे प्रॉपर लेक्चर पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत बघायचंय. त्यामध्ये प्रश्न पण घेतलेत, जे म्हणतोय ना मी 1000 प्रश्नांचा सराव होतो त्यामध्ये प्रश्न सुद्धा घेतलेत. यस, प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं. आता आपण काय करणार आहे, या नेमकं यामध्ये वेगवेगळे फोल्डर असतील, जसं कायद्याचा फोल्डर, सामान्य ज्ञानचं वेगळं फोल्डर, योजनाचं वेगळं फोल्डर. मग आता आपण काय करतोय, एक कायदा घेणार सर्वात सुरुवातीला. आपल्याला सिस्टमॅटिक घ्यायचं आहे, डायरेक्ट असं नाही रॅन्डमली कोणते पण प्रश्न घेतोय असं नाहीये. आपण काय करणार, एक कायदा घेणार. समजा हुंडा प्रतिबंध अधिनियम घेतला, मग त्यावरचे आपले 10, 15, 20 जितके पण प्रश्न असतील, तो कायदा जितका मोठा असेल जितके त्यातले महत्त्वाचे प्रश्न तयार होऊ शकतात असे सर्व प्रश्न आपण एका भागामध्ये किंवा 2 भागामध्ये होतील. बरोबर एक नाही. मग दुसरा कायदा, असं करता करता आपण सर्व घेणार आहे. त्यानंतर योजना, आता एखादी योजना आहे, त्या योजनेबद्दल 4-5 प्रश्न काय तयार होतील ते प्रश्न, आणि त्याच्यानंतर दुसरी योजना, अशा पद्धतीने. आता GK-GS चा ज्यावेळेस आपण टॉपिक करणार, जसं की समाज सुधारक नावाचा टॉपिक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, प्रश्न डायरेक्ट विचारला जातो. मग त्या टॉपिकवर आपण वेगवेगळे लेक्चर म्हणजे वेगवेगळे प्रश्न घेणार. प्रश्न उत्तराच्या स्वरूपातली ही बॅच आहे, ज्यामध्ये आपल्याला 1000 प्रश्नांचा सराव करायचा आहे. आणि मॅक्सिमम जवळपास 1000 प्रश्नाच्या बाहेर काहीच येणार नाही बरं का तुमचं. हे जे ICDS आहे, पोषण आहे, कम्प्युटर आहे, योजना, याच्या बाहेर काही परीक्षेला येणार नाही, एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. क्लिअर आहे. चलो, तर आपण काय करूयात, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 ते 3 कायदे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूयात किती कायदे होतात. आणि मी यामध्ये भरपूर प्रश्न नाही घेतले बरं का, एका कायद्यावर 4-5 प्रश्न घेतलेत, कारण की डेमो लेक्चर आहे आपलं म्हणून. बरोबर. चलो, करूयात आपण सुरुवात. तर महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ही बॅच जॉईन केलेली आहे किंवा ज्यांनी बॅच अजून जॉईन नाही केली, त्यांच्यासाठी फक्त एकदा सांगतो, महत्त्वाचं आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगा, ही 1000 प्रश्नांचा सराव बॅच आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला गणेश सर ऑफिशियल या आपल्या ॲप डाउनलोड करायचं आहे, किंवा तुम्ही 9172988063 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून देखील बॅच जॉईन करू शकता. फक्त 199 रुपये एवढी फी आहे या बॅचची. आणि या बॅचमध्ये व्हिडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. 1000 प्रश्नांचा सराव, PDF सुद्धा मिळणार आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. चलो, सर्वात पहिला जो कायदा आहे ना, तो कायदा मी घेतलेला आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. यावर कोणकोणते प्रश्न तयार होतात महत्त्वाचं आपण बघूयात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961चा या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे. इथं दिलाय, केवळ स्त्रियांना संपत्तीचा अधिकार देणं, हुंडा घेण्यास आणि देण्यास कायदेशीर बंदी आणणं, विवाह नोंदणी सक्तीची करणं, फक्त हुंडा घेणाऱ्यांना शिक्षा करणं. काय येईल बरं या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही देखील ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघताय ना, उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. एक्स्ट्राची माहिती आपण सुद्धा देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर काय येणार आहे बघा. आता हुंडा प्रतिबंध अधिनियम, हा जो हुंडा प्रतिबंध अधिनियम आहे, सगळ्यात महत्त्वाचं कधीचा आहे, हा आहे 1961चा बरं का. तुम्हाला प्रश्न विचारतील, हा अधिनियम किंवा हा कायदा कधीपासून अंमलात आलेला आहे. कधीपासून अंमलात आलाय, तर 1 जुलै 1961. 1 जुलै 1961. आणि यामधलं कलम 2 जे आहे, यामध्ये कलम 2 आहे, यामध्ये आपल्याला हुंड्याची व्याख्या दिलेली आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारणार, हुंडा म्हणजे काय.
हुंडा म्हणजे काय? लग्नाच्या अगोदर, लग्नाच्या वेळी, लग्नाच्या नंतर कोणत्याही स्वरूपामध्ये म्हणजे काय? रोख रक्कम असू द्या, एखादी मौल्यवान वस्तू असू द्या, महागडी वस्तू असू द्या, संपत्ती असू द्या, कोणत्याही प्रमाणात कोणतीही गोष्ट तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे देताय किंवा घेताय त्याला काय म्हणणार आहे? हुंडा असं म्हणणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं. सिंपल, बरोबर आहे की नाही? हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. आता हुंडा प्रतिबंध अधिनियम जो आहे 1961चा, याचा उद्देश काय आहे? तर हुंडा देणं, हुंडा घेणं ही जी पद्धत आहे ना, या पद्धतीवर कायदेशीर बंदी आणणं. आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याच वेळा काय होतं या हुंड्यामुळं की मुलींना खूप जास्त त्रास होतो बरं का. म्हणजे बऱ्याच वेळा हुंडाबळीची सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या केसेस ऐकल्या असतील, वेगवेगळ्या घटना अशा घडलेल्या असतात हुंड्यासाठी त्रास देणं वगैरे. तर हुंडा ही जी पद्धत आहे ती डायरेक्ट बंद करून टाकणं, म्हणजे हुंडा घ्यायचा पण नाही, द्यायचा पण नाही, यावर कायदेशीर बंदी आणण्यासाठी केलेला कोणता अधिनियम आहे? हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. बरोबर, क्लिअर आहे? चलो, तर आता आपण या ठिकाणी काय बघितलंय? समाजामध्ये जी पण ही अनिष्ट प्रथा आहे हुंडा देणं घेणं, यावर कायदेशीर बंदी आणणं, आणि महत्वाचं हाच एक या कायद्याचा किंवा अधिनियमाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही लग्नाच्या अगोदर विवाहापूर्वी हुंडा देत असाल किंवा घेत असाल, किंवा विवाहाच्या वेळी देत असाल हुंडा किंवा घेत असाल, किंवा विवाहाच्या नंतर कधीही हुंडा मागितला असेल तरी सुद्धा ते काय कायद्याने त्यावर निर्बंध आणलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे? आणि याच पद्धतीची फाईल सुद्धा तुम्हाला मिळेल बरं का. जे समोर दिसतंय तुम्हाला तीच फाईल तुम्हाला प्रत्येक लेक्चरच्या नंतर त्या ठिकाणी ॲपमध्ये आपण अपलोड करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही ती प्रिंट काढू शकता आणि वाचू सुद्धा शकता. क्लिअर? चलो, जाऊयात आपण पुढे. पुढचं जे आहे आपलं, तर पुढचा प्रश्न आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961च्या कलम 3 नुसार हुंडा देणं किंवा हुंडा घेणं या गुन्ह्यासाठी कोणती कठोर शिक्षा निश्चित केलेली आहे? कमीत कमी 5 वर्ष कारावास आणि 15,000 रुपये किंवा हुंड्याच्या रकमे इतका दंड, कमीत कमी 3 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंड, 7 वर्ष कारावास आणि केवळ दंड, 1 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये दंड. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण महिला व बालविकासशी संबंधित कायदे शिकतोय ना, तर कायद्यावर प्रश्न विचारताना तुम्हाला जनरली 4 टाईपचे प्रश्न विचारतात. एक म्हणजे तो कायदा कधीचा आहे, तो कायदा कधी अंमलात आलाय आणि त्या कायद्याचा उद्देश काय, हा झाला पहिला टाईपचा प्रश्न. दुसरं, त्या कायद्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे महत्त्वाच्या तरतुदी, हा एक प्रश्न विचारतील. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की या कायद्यामध्ये कोणत्या शिक्षा आहेत, शिक्षेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न विचारतील की या कायद्यामध्ये कोणकोणते अधिकारी, नेमकं अधिकारी किंवा कोर्ट यामध्ये काय काय तरतूद आहे, असा प्रश्न विचारतात बरं का. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं कलम 3 आणि कलम 4 आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कलम 3 काय सांगतं? हुंडा दिला किंवा हुंडा घेतला तर कायद्याने शिक्षा, कलम 3 मध्ये सांगितली. आणि कलम 4 मध्ये काय सांगितलं? जर कुणी हुंडा मागत असेल प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे, विवाहाच्या अगोदर, विवाहाच्या वेळी, विवाहाच्या नंतर कधीही हुंडा मागत असेल तरी सुद्धा कायद्याने काय तो गुन्हा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग काय सांगितले शिक्षा? कलम 3 नुसार कमीत कमी 5 वर्ष कारावास आणि महत्त्वाचं म्हणजे 15,000 रुपये रक्कम किंवा हुंड्याची रक्कम, या दोन्हीपैकी जे जास्त असेल. समजा एखाद्या व्यक्तीने 20,000 रुपये हुंडा दिला किंवा घेतला असेल, बरोबर आहे की नाही, मग त्याला शिक्षा काय होणार आहे? 5 वर्षापर्यंतचा कारावास आणि 20,000 रुपये दंड, एवढी शिक्षा होणार आहे. आणि एखाद्या व्यक्तीने 5,000 रुपये हुंडा दिला किंवा घेतला असेल तरी त्याला 15,000 रुपये दंड होणार आहे. म्हणजेच काय, एकतर 15,000 रुपये किंवा हुंडा दिला किंवा घेतला, ती जी रक्कम जास्त आहे ना तेवढा दंड होणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? चलो, आता आपण काय करूया, हे महत्त्वाचे कलम, सर्व महत्त्वाचे कलम तुम्हाला सांगतो. कलम 3 मध्ये सांगितलंय हुंडा देणं किंवा हुंडा घेणं, म्हणजे हुंडा देणं सुद्धा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे, हुंडा घेणं सुद्धा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आणि यासाठी शिक्षा किती आहे? कमीत कमी 5 वर्ष कारावास, किमान 5 वर्ष कारावास आणि 15,000 रुपये किंवा हुंड्याच्या रकमेपैकी जी रक्कम जास्त आहे तो या ठिकाणी काय होणार आहे? दंड होणार आहे. म्हणजे 5 वर्ष कारावास आणि महत्त्वाचं 15,000 रुपये किंवा हुंड्याची रक्कम यापैकी जे जास्त असेल तेवढा होणारे दंड. आलं लक्षामध्ये? आता लक्षात ठेवा, तर काही वस्तू असतात ना त्या हुंड्यामध्ये येत नाही. जसं की वधूवराला ज्या आपण भेटवस्तू दिलेल्या असतील, वधूवराला आपण नाही का भेटवस्तू देतो लग्नामध्ये, कुणी काही पण देतं आपल्या इच्छेनुसार, कुणी कपाट दिलं, कुणी फ्रीज दिलं, कुणी मोबाईल कुणी टीव्ही वगैरे दिला, बरोबर आहे, हे आपल्या इच्छेने दिलेल्या वस्तू आहेत. परंतु लक्षात ठेवायचं त्याची यादी बनवणं गरजेचं असतं. काय असतं? त्याची यादी बनवणं गरजेचं असतं. क्लिअर सर्वांना? मग यादी बनवली आहे आणि कुणीतरी सांगितलं बघा हा आम्हाला काय दिला,
टीव्ही दिला, ते हुंड्यामध्ये येईल का? नाही येणार. आता कलम 4 आपल्याला काय सांगतंय? हुंड्याची मागणी करणं. जर कोणी महत्वाचं लक्षात ठेवायचं, दुसऱ्या पक्षाकडे काय करते? हुंड्याची मागणी करतंय. हुंड्याची मागणी केली तर शिक्षा कशामध्ये सांगितलेली आहे? कलम 4 मध्ये. आणि महत्वाचं, आई वडिलांकडे करू द्या, नातेवाईकांकडे करू द्या, त्या मुलीकडे करू द्या, प्रत्यक्षपणे करू द्या, अप्रत्यक्षपणे करू द्या, तो गुन्हा आहे. हुंडा मागणं हा गुन्हा आहे कलम 4 नुसार. आणि मग हुंडा मागितल्याबद्दलची शिक्षा आपल्याला कशामध्ये सांगितली आहे? तर ती सांगितली आहे कलम 4 मध्ये. मग हुंडा मागितल्याबद्दलची शिक्षा काय आहे? हुंडा मागितल्याबद्दलची शिक्षा आहे कमीत कमी 6 महिने तर जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंतचा कारावास. हे तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षापर्यंतचा कारावास हुंडा मागितल्याबद्दल. आणि महत्वाचं, दंड सुद्धा होऊ शकतो. किती? 10,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? आता समजा न्यायालयाला वाटलं की परिस्थिती एकदम म्हणजे अपवादात्मक परिस्थिती असेल तर त्या केसमध्ये 6 महिन्यापेक्षा कमी पण शिक्षा होऊ शकते बरं का. पण आपल्याला असा नाही प्रश्न विचारणार, आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारणार, हुंडा मागितल्याबद्दलची शिक्षा किती आहे? कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंतचा कारावास. हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. अतिशय महत्वाचं आहे. कलम 4A याच्यावर मला असं वाटतं प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम 4A काय सांगतं आपल्याला? जाहिरातींवर बंदी सांगतं. म्हणजे लक्षात घ्या, कुणीही जाहिरात करू शकत नाही की आम्ही हुंडा देऊ, आम्ही हुंडा घेऊ. आलं लक्षामध्ये? इतका हुंडा द्या, मग आम्ही काय करू शकतो, म्हणजे आमची मुलगी एवढी शिकलेली आहे किंवा आमच्या मुलाकडे इतकी सारी प्रॉपर्टी आहे, आमच्या मुलाकडे 100 एकर जमीन आहे, तो इतका कमावतो, तितका कमावतो, इतका बिझनेस आहे. मग जर तुम्हाला लग्न करायचं असेल तुमच्या मुलीचं तर तुम्ही 10 लाख हुंडा द्या, 50 लाख हुंडा द्या. बरोबर आहे की नाही? असं कुणीही जरी जाहिरात करत असेल तर तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला सिंपल प्रश्न विचारणार, हुंडा प्रतिबंध अधिनियमानुसार जाहिरातींवर बंदी कोणत्या कलमानुसार आहे? तर ते कलम कोणतं आहे आपलं? कलम 4A, जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतं कलम आहे? कलम 4A, जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? आता महत्वाचं काय आहे की यासाठी शिक्षा काय? यासाठी शिक्षा आहे कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतचा कारावास. आणि दंड किती होऊ शकतो? 15,000 रुपये दंड होऊ शकतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हुंडा देणं घेणं याबद्दलची शिक्षा किती आहे? म्हणजे 5 वर्षापर्यंत 5 वर्ष कारावास. आणि महत्वाचं म्हणजे काय? 5 वर्ष कारावास आणि 15,000 रुपये किंवा हुंड्याची रक्कम यापैकी जे जास्त आहे तेवढा असणार आहे या ठिकाणी शिक्षा. हुंडा मागितल्याची शिक्षा किती आहे? कमीत कमी म्हणजे 6 महिने ते 2 वर्ष कारावास. आणि दंड किती होऊ शकतो? 10,000 रुपये दंड होऊ शकतो. आणि जाहिरातीवर बंदी जी आहे, कुणी जर जाहिरात करत असेल तर शिक्षा काय होणार आहे? कमीत कमी 6 महिने कारावास ते 5 वर्ष कारावास. आणि महत्वाचं 15,000 रुपये दंड. हे तुम्ही एवढं लक्षात ठेवलं, यातला एक प्रश्न आपल्याला 100% विचारणार आहे, म्हणजे विचारणारच आहे. तर क्लिअर? चलो आपण काय करू, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न सांगतो, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961च्या कलम 6 नुसार वधू अल्पवयीन असताना हुंडा स्वीकारला असल्यास तो हुंडा तिने वयाचे किती वर्ष पूर्ण केल्यावर तिच्याकडे हस्तांतरित करणं बंधनकारक आहे? आलं लक्षामध्ये? बघा, कलम 6 काय सांगतं आपल्याला? हुंडा प्रतिबंध अधिनियम मधील कलम 6 सांगतं की जो हुंडा स्वीकारला असेल ना, तर तो त्या मुलीच्या किंवा तिच्या वारसांच्या फायद्यासाठी असणं. बरोबर आहे की नाही? हे आपल्याला कलम 6 मध्ये सांगितलंय. मग जर अल्पवयीन असताना, आता हे कधीच सांगतोय मी तुम्हाला, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मध्ये सांगितलं होतं. काय? जर ती वधू अल्पवयीन होती आणि महत्वाचं मग हुंडा स्वीकारला असेल तर तो हुंडा त्या वधूकडे कधी मिळणार आहे, तिला कधी मिळणार आहे, याबद्दलच्या तरतुदी ज्या आहेत ना आपल्याला कलम 6 मध्ये सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे? एकदा तुम्हाला माहिती, याचं उत्तर काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18 वर्ष झाल्यानंतर तो तिला मिळणार आहे. परंतु त्यामध्ये काय काय नेमकं अटी आहेत ते आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे बरं का. त्यावर प्रश्न तुम्हाला तयार होऊ शकतो. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं, कलम 6 काय सांगतं? कलम 6 आपल्याला सांगतं की जो हुंडा आहे, जर तो हुंडा स्वीकारला असेल तर तो हुंडा त्या वधूच्या किंवा तिच्या वारसांच्या फायद्यासाठी असतो. ही लाईन कलम 6 मध्ये सांगितली. आता महत्वाचं काय आहे बघा बरं का. समजा लग्न होण्याच्या अगोदर तो हुंडा स्वीकारला असेल. काय? लग्न होण्याच्या अगोदर तो हुंडा स्वीकारला असेल तर लक्षात ठेवायचं,
तुम्हाला सर्व अटी सांगतो बरं का, सर्व अटी सांगतो. त्यातली पहिली अट काय आहे, जर विवाह होण्याच्या अगोदर हुंडा स्वीकारला असेल तर लग्न झाल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये तो हुंडा कुणाकडे द्यायचा, त्या वधूकडे द्यायचा. बघा बरं का, विवाहाच्या अगोदर स्वीकारला असेल तर विवाह झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे लग्न झाल्याच्या 3 महिन्याच्या आतमध्ये काय तो कुणाकडे देणं गरजेचं आहे, वधूकडे हस्तांतरित करणं गरजेचं आहे. समजा आता आपण म्हणू शकतो महत्वाचं की ज्या वेळेस लग्नामध्ये हुंडा स्वीकारला असेल, लग्नामध्ये हुंडा स्वीकारला किंवा लग्नानंतर कधीही हुंडा स्वीकारला, म्हणजे जर लग्नामध्ये हुंडा स्वीकारला असेल किंवा लग्नाच्या नंतर कधीही स्वीकारला असेल तर लक्षात ठेवायचं 3 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे लग्नाच्या दिवशी हुंडा स्वीकारला त्याच्या 3 महिन्याच्या आतमध्ये काय करायचं, वधूकडे द्यायचा. लग्न झाल्यानंतर 6 महिन्याने हुंडा स्वीकारला त्याच्या पुढच्या 3 महिन्यानंतर काय करायचं, तो वधूकडे द्यायचा. बरोबर एक नाही. लग्नाच्या अगोदर 10 महिने स्वीकारला असेल, परंतु ज्या दिवशी लग्न होईल, लग्न झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आतमध्ये काय करायचं, तो वधूकडे आला पाहिजे. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना. आता आपण जर बघितलं आता समजा लग्न झालं आणि त्यावेळेस ती मुलगी अल्पवयीन होती, वधू अल्पवयीन होती, मग त्याचं काय करायचं, त्या हुंड्याचं काय करायचं, ज्या वेळेस ती 18 वर्षाची कंप्लीट होईल, ज्या वेळेस तिचं वय 18 वर्ष होईल, मग महत्वाचं 18 वर्ष झाल्याच्या दिवसापासून पुढच्या 3 महिन्यामध्ये काय करायचं, तो हुंडा परत वधूकडे आला पाहिजे, हस्तांतरित करणं गरजेचं आहे. हे आपल्याला सांगितलेलं आहे महत्वाचं कलम 6 मध्ये. बाकीच्या मी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी घेतल्यात, परंतु आपल्याला काय काय लक्षात आहे ते तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकतात. एवढंच महत्वाचं आहे. क्लिअर. आता अजून एक पॉइंट सांगतो तुम्हाला. जर समजा त्या वधूचा मृत्यू झाला, काय झालं, जर त्या वधूचा नैसर्गिक मृत्यू झाला तर तो हुंडा कुणाला मिळतो, त्या वधूच्या कायदेशीर वारसांना मिळतो. हे पण तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्वाचे पॉइंट सांगतो बरं का. तुम्ही जर हे सर्व व्यवस्थित केलं ना, तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाहीये. तुमचे डायरेक्ट या ठिकाणी मी कायदा सांगतो, एकदम लक्षात येऊन जाईल आपल्याला. अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. आलं लक्षामध्ये. चलो आता हे बाकीचं जितकं महत्व होतं तेवढं सांगितलं. पुढचा पॉइंट आहे, जर समजा एखाद्याने काय केलं, एखाद्याने तो हुंडा वधूकडे हस्तांतरित नाही केला, लग्नाच्या अगोदर स्वीकारला होता, लग्न झाल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये पण नाही हस्तांतरित केला, किंवा ती वधू लहान होती, 18 वर्ष पूर्ण झाले तरी 3 महिन्याच्या आतमध्ये नाही हस्तांतरित केला, बरोबर एक नाही, मग त्या व्यक्तीला काय होऊ शकते, शिक्षा होऊ शकते. किती शिक्षा, कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. कमीत कमी शिक्षा किती, 6 महिने ते 2 वर्षाचा कारावास. आणि दंड किती होऊ शकतो, 5 ते 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की यावर प्रश्न विचारणार. ज्या ठिकाणी प्रश्न तयार होऊ शकतो, ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते तुम्हाला मी थोडंसं व्यवस्थित काय करतोय, एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण ते व्यवस्थित लक्षात घ्या. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, आपल्याला दिलाय जोड्या जुळवाचा प्रश्न आहे बरं का. जोड्या जुळवाचा प्रश्न दिलाय हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 नुसार आपल्याला सांगितले जोड्या. एका बाजूला दिली आहे तरतूद, एका बाजूला तरतूद आणि दुसऱ्या बाजूला कलम. कोणत्या कलमामध्ये काय तरतूद आहे हे तुम्हाला सांगायचंय. एका बाजूला काय दिलंय, कलम 7, कलम 8, कलम 8ब आणि कलम 10. मग याच्यामध्ये काय काय तरतुदी आहे, एकदा मला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा बरं सर्वांनी. एकदा सर्वांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा, पटपट सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, तर लक्षात ठेवायचं, एक तर पॉइंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं बरं का. कलम 8ब जे आहे ना, हे कशा संबंधी माहिती का, हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यासंबंधी. वन लाइनर सिंपल प्रश्न विचारणार, हुंडा प्रतिबंधक अधिकारी कोणत्या कलमामध्ये सांगितलंय, कलम 8ब. मग क चं आपलं 3 पाहिजे, क चं 3 मला फक्त एकाच पर्यायामध्ये दिसतं, आपलं उत्तर आलंय. बाकीचं पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला मल्टी लाइनर क्वेश्चन येतो किंवा ज्यावेळेस आपल्याला जोड्या जुळवाचा प्रश्न येतो ना, तिथं आपल्याला प्रश्न सोडवायला एक एक्स्ट्रा काय असतो, चान्स असतो. कसं, जर तुम्हाला एक जरी जोडी माहिती असेल तरी तुम्ही इलिमिनेशन टेक्निक वापरू शकता, बरोबर की नाही. आता तुम्हाला इथं माहिती असतं हुंडा प्रतिबंध अधिकारी कोणत्या कलमामध्ये, कलम 8ब मध्ये. तुम्हाला बाकी काही नाही माहिती तरी उत्तरापर्यंत पोहोचले, बरोबर आहे की नाही. म्हणून प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव पाहिजे. इलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची, आपण जास्तीत जास्त प्रश्न त्यासाठी सोडवणार आहोत, बरोबर. चला आता मी तुम्हाला उत्तर मिळालंय, आपण जाऊयात आपल्या एक्सप्लेनेशन कडे. सगळ्यात पहिल्यांदा गुन्ह्याची दखल घेणं. आता महत्वाचं की या गुन्ह्याची दखल
घेणं म्हणजे काय की हा जो गुन्हा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत जे पण गुन्हे घडले जातात तर त्याची दखल कोण घेऊ शकतं, त्याची दखल घेण्याचा अधिकार कुणाला आहे तर महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ज्यांना आपण JMFC असं म्हणतो यांचंच कोर्ट फक्त काय करू शकतं, यांचंच कोर्ट या गुन्ह्याची दखल घेऊ शकतं. म्हणजे ते किंवा त्यांच्या वरचं कोर्ट, त्याच्या कनिष्ठ कोर्ट काय करता येत नाही, गुन्ह्याची दखल घेता येत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं, कोर्ट स्वतःहून सुद्धा या गुन्ह्याची दखल घेऊ शकतं, पोलिसांच्या रिपोर्टवरून सुद्धा घेऊ शकतं. त्या पीडितेच्या जी पीडिता असेल हुंडा प्रतिबंध अधिनियमानुसार जी पीडित व्यक्ती असेल तर त्यांच्या फिर्यादीवरून, आई वडील किंवा नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सुद्धा काय करू शकतं, गुन्ह्याची दखल घेऊ शकतं. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणतं कोर्ट कमीत कमी दखल घेऊ शकतं तर महत्त्वाचं महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ज्यांना आपण JMFC म्हणतो तेच गुन्ह्याची दखल घेऊ शकतात. पुढचा पॉइंट आहे की महत्त्वाचं कलम 8 गुन्ह्याचं स्वरूप. तुम्हाला प्रश्न विचारतील की गुन्ह्याचं स्वरूप नेमकं कोणत्या कलमामध्ये सांगितलंय, हुंडा प्रतिबंध अधिनियमानुसार कोणत्या कलमामध्ये सांगितलंय ते आपल्याला सांगितलं होतं. महत्त्वाचं कलम 8 मध्ये हे जे सर्व गुन्हे आहेत ना हे आहेत दखलपात्र आणि अजामीनपात्र. म्हणजे महत्त्वाचं दखलपात्र अजामीनपात्र म्हणजे काय, दखलपात्रचा अर्थ होतं की पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात. दखलपात्रचा अर्थ काय होतो, त्या आरोपीला पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. अजामीन पात्र म्हणजे काय की पोलीस स्टेशनमध्ये जामीन मिळत नाही, जामीन मिळण्यासाठी काय करावं लागतं, कोर्टातच जावं लागतं. लक्षात ठेवा बरं का, काही गुन्हे जे असतात ना त्या गुन्ह्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जामीन मिळतो. काही गुन्हे असे असतात की त्यासाठी पोलीस म्हणजे वॉरंट लागतं अटक करण्यासाठी, बरोबर एक नाही. आणि काही गुन्हे असतात तडजोड करण्यासारखे. मग लक्षात ठेवा हा जो गुन्हा आहे हुंडा प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत सांगितलंय कलम 8 आपल्याला काय सांगतंय की हे सर्व गुन्हे जे आहेत ना हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, दखलपात्र आहेत, अजामीन पात्र आहे आणि तडजोड न करण्याजोगे आहेत. म्हणजे काय, पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात, जामीन फक्त कोर्टातच मिळू शकतो आणि तडजोड न करण्यासारखे म्हणजे काय, बाहेरच्या बाहेर मिटू शकत नाही. बघा काही जे प्रकरण असतात ना आपण काय म्हणतो बाहेरच्या बाहेर मॅटर मिटून घ्या, तसं चालत नाही. हुंडा प्रतिबंध अधिनियमानुसार जे पण काय होणार आहे ते कोर्टामध्येच होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना, आपसात मिटवता येत नाही. आता हुंडा प्रतिबंध अधिकारी जे आहे ना ही तरतूद आपल्याला कलम 8ब मध्ये सांगितली, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, अतिशय महत्वाचा आहे. तर हुंडा प्रतिबंधक अधिकारी जो आहे ना याची नियुक्ती कोण करतं, राज्य सरकार नेमणूक करतं बरं का. आणि याचा उद्देश काय आहे किंवा ही निवड का बरं केली जाते तर महत्वाचं, हुंडा प्रतिबंध अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी करणं, हुंड्याची देवाणघेवाण, हुंडा मागणं किंवा महत्वाचं ह्या ज्या बाबी आहेत यांना आळा घालणं आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करणं, हे महत्वाचं काम कोणाचं आहे, हुंडा प्रतिबंध अधिकारी ज्याची नियुक्ती राज्य सरकार राज्य शासनामार्फत होते. अतिशय महत्वाचं आहे. क्लिअर सर्वांना. आता महत्वाचं कलम 10, आपल्याला कलम 10 आणि कलम 9 दोन्ही पण महत्वाचे. हुंडा प्रतिबंध अधिनियमानुसार नियम बनवण्याचा अधिकार, केंद्र सरकारचा नियम बनवण्याचा अधिकार कशामध्ये दिलाय, कलम 9 मध्ये दिलाय बरं का, आलं लक्षामध्ये. आणि कलम 10 मध्ये काय दिलंय की राज्य सरकारला काय अधिकार आहे, म्हणजे राज्य सरकार कोणते कोणते नियम बनवू शकतं तो अधिकार आपल्याला कलम 10 मध्ये दिलाय. समजलं सर्वांना. कलम 9 मध्ये केंद्र सरकारकडे काय अधिकार आहेत नियम बनवायचे ते कलम 9 मध्ये सांगितलंय. कलम 10 मध्ये राज्य सरकारकडे काय काय अधिकार आहेत नियम बनवण्याचे. लक्षात ठेवा राज्य सरकारकडे प्रामुख्याने कोणते अधिकार आहे माहिती का, की हा जो हुंडा प्रतिबंध अधिकारी आहे ना त्याच्या संबंधीचे अधिकार फक्त राज्य सरकारकडे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. इतकं डीप मध्ये जाणार नाहीत तरी पण मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर, आलं लक्षामध्ये. चलो आता आपण काय करूया, आपण जाऊयात आपल्या या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 च्या अंतर्गत दाखल होणारे गुन्हे हे कायदेशीर दृष्ट्या कोणत्या स्वरूपाचे असतात. म्हणजेच या गुन्ह्याचं स्वरूप काय, ज्यावेळेस तुम्हाला विचारलं ना कायदेशीररित्या कोणत्या स्वरूपाचे असतात तर आपल्याला समजून घ्यायचंय गुन्ह्याचं स्वरूप काय, गुन्ह्याचे स्वरूप. आणि हे कशामध्ये सांगितलंय आपल्याला, कलम 8 मध्ये सांगितलंय. कशामध्ये, कलम 8 मध्ये. मग या गुन्ह्याचं स्वरूप काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा हे आहेत दखलपात्र, पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात. हे आहेत अजामीन पात्र, म्हणजे जामीन मिळवण्यासाठी कोर्टातच जावं लागतं, दुसरा पर्याय नाही. आणि तडजोड न करण्याजोगे म्हणजे काय की आपसात मिटवू शकत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक बी ज्यांनी उत्तर दिलंय या सर्वांचं उत्तर इथं काय असायला पाहिजे होतं, करेक्ट असायला पाहिजे आहे. समजलं सर्वांना, महत्वाचं आहे. क्लिअर. चलो
आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आता हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय म्हणून परत एक्सप्लेन करत नाही. दखल पात्र म्हणजे काय सांगितलंय, अजामीन पात्र म्हणजे काय ते पण सांगितलं, आणि तडजोड करणं न योग्य म्हणजे काय हे पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, म्हणून इथं जास्त वेळ खर्च करत नाही. क्लिअर. चला आपण जाऊयात पुढचं. बघा तर तुम्हाला लक्षात आलं असेल अशा पद्धतीने आपण कव्हर करणार आहे. एक कायदा आता झाला, एका कायद्यामध्ये मी फक्त हे डेमो म्हणून 4-5 प्रश्न घेतले. आपण एका कायद्याचे सगळे प्रश्न त्यातच कव्हर करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे तुमचा तो कायदा तिथंच पाठ झाला पाहिजे, तोंडपाठ, हा माझा प्रयत्न आहे. क्लिअर सर्वांना. आता ज्यांना असं वाटतंय की आपल्याला पूर्ण बॅच जॉईन करायची, पूर्ण म्हणजे काय, फक्त तांत्रिकची बॅच, सर्व कायदे डिटेलमध्ये शिकायचे आहेत, सर्व योजना आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहेत, कम्प्युटर डिटेलमध्ये शिकायचं आहे, आणि त्याचबरोबर आम्हाला 1000 प्रश्नांचा सराव पण पाहिजे, तर तुम्ही आपली कॉम्बो बॅच जॉईन करू शकता बरं का. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यावर सांगतो, पण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा जो आपला कायदा आहे त्याला आपण म्हणतो मातृत्व लाभ अधिनियम कायदा 1961. काय म्हणतो याला आपण, मातृत्व लाभ अधिनियम कायदा 1961. सर्वांनी लक्षात घ्या. आता आपण बघूया यातला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे, मातृत्व लाभ अधिनियम 1961 हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या आस्थापनांना लागू आहे. आस्थापना म्हणजे काय, जिथं काम करण्याचं ठिकाण, थोडक्यात लक्षात ठेवा बरं का. काम करण्याचं ठिकाण, मग फॅक्टरी असू द्या, कारखाना असू द्या, मळे असू द्या, एखादं ऑफिस असू द्या, सरकारी ऑफिस असू द्या, खाजगी ऑफिस असू द्या, बरोबर आहे. हे झालं आपलं काम करण्याचं ठिकाण, त्याला आपण आस्थापना असं म्हणतो. फक्त सरकारी कार्यालयांना, फक्त 10 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या दुकानांना, 10 किंवा त्याहून अधिक व्यक्ती काम करत असलेल्या सर्व आस्थापनांना, फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारांना. काय येईल बरं उत्तर. मी वारंवार सांगितलंय, ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताना, प्रश्न सोडवताना प्रश्न व्यवस्थित वाचणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. कारण की काय होतं, आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि 1-2 प्रश्न असेच चुकवतो बरं का. फक्त तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचत गेले तर तुम्ही 1-2 प्रश्न एक्स्ट्रा बरोबर आणणार, एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. त्यासाठी आपल्याला प्रॉपर प्रश्न उत्तरांचा सराव असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपला प्रश्न उत्तरांचा सराव असतो त्यावेळेस आपले काय होतं, सिली मिस्टेक कमी होत जातात आणि मार्क्स वाढत जातात, बरोबर एक नाही. तर लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी फक्त, ओनली, केवळ, बरोबर एक नाही, अशा प्रकारचे शब्द असतात ना, एकदम एक्स्ट्रीम शब्द, तर ते विधान व्यवस्थित वाचायचं, ते चुकीचं असण्याची शक्यता जास्त असते, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा. मग फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना, कार्यालयांना आहे का, नाही. फक्त 10 पेक्षा कमी नाही. मग लक्षात ठेवा, 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना काय हा लागू आहे, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पर्याय क्रमांक 3 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर बरोबर आहे. आता मातृत्व लाभ अधिनियम, ज्याला आपण मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 म्हणतो ना, हे लक्षात ठेवा बरं का. आता इथे काय सांगितलंय की नोकरी करणाऱ्या ज्या पण महिला आहेत, त्यांना गरोदरपणामध्ये आणि प्रसूतीनंतर पगारी रजा आणि इतर आर्थिक फायदे प्रदान करण्यासाठी करण्यात आलेला कायदा म्हणजे कोणता, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 हा आहे बरं का. आता लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे हा कायदा कुणाला लागू आहे, सर्व कारखाने, सर्व खाणी, सर्व मळे, मग ते सरकारी असू द्या किंवा खाजगी असू द्या, सर्वांना लागू आहे. आणि महत्त्वाचं एकच आहे लक्षात ठेवायचं की 10 किंवा 10 पेक्षा जास्त अधिक व्यक्ती काम करत असलेल्या सर्व ठिकाणी लागू आहे. म्हणजे मागच्या 12 महिन्यामध्ये बरं का, म्हणजे मागच्या 1 वर्षामध्ये जर त्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते, काय म्हटलं मी, मागच्या 12 महिन्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते, अशा सर्व आस्थापनांना लागू असलेला कायदा कोणता, तर मातृत्व लाभ अधिनियम कायदा 1961. आता तुम्हाला फसवण्यासाठी काय करतील माहिती का, 10 किंवा 10 पेक्षा जास्त स्त्रिया म्हणतील, नाही, कर्मचारी असू द्या, 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी. मग आता एखाद्या ठिकाणी 9 पुरुष काम करतायत आणि एकच महिला काम करत होती, मग त्या महिलेला मिळणार का, 100% लाभ मिळणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर, आलं लक्षामध्ये. चलो आपण काय करूयात, आपला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, मातृत्व लाभ अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार योग्य जोड्या जुळवा. तर कोणत्या परिस्थितीमध्ये किती रजा मिळते, आता मी हे जे घेतले ना, ह्या ज्या कंडिशन तुम्हाला दिसतील ना, ह्या वेगळ्या आहेत बरं का, ह्या वेगळ्या कंडिशन आहेत, तुम्ही नीट समजून घ्या. तुम्ही बघा, तुम्हाला हे थोडंसं वेगळा प्रश्न दिसेल. बाकी तर आपल्याला माहिती असतं 2 अपत्यांसाठी किती, 3ऱ्या आणि 4थ्या अपत्यांसाठी किती, किंवा दत्तक घेतल्यानंतर सरोगसी नंतर किती, हे आपल्याला माहिती असतं. पण आता लक्षात ठेवायचं, गर्भपात झाल्याच्या स्थितीमध्ये
किती रजा मिळते पगारी, किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली एखाद्या महिलेची मग किती रजा मिळते, किंवा प्रसूतीनंतर कामावर न येण्याचा सक्तीचा काळ किती आहे, म्हणजे बाळ जन्माला आलं त्याच्यानंतर किती दिवस किंवा किती आठवडे ती महिला स्वतःहून पण कामाला नाही जाऊ शकत आणि ज्या ठिकाणी ती महिला काम करते ते सुद्धा फोर्स करू शकत नाही की तुम्ही कामाला या असं, हा याला म्हणतात सक्तीचा काळ. याला काय म्हणतात, सक्तीचा काळ. आणि गरोदरपणात आजारपण आल्यास नेमकं किती रजा मिळते हे आपल्याला काय करायचंय या ठिकाणी. हा एकच प्रश्न आहे ना, या एका प्रश्नामधून तुम्हाला मी आत्ताच सांगतो आपल्याला परीक्षेला येणार म्हणजे येणार, कारण की एकाच प्रश्नामध्ये मी तुमचं सर्व कव्हर करून घेतलेलं आहे. सर्व कव्हर करून कसं घेतलंय बघा. आता महत्वाचं हा जो आहे ना मातृत्व लाभ अधिनियम कायदा 1961 नुसार जर आपल्याला बघितलं यामध्ये जी सुधारणा झाली ना त्या सुधारणेनुसार सांगतोय बरं का, सुधारणानुसार की पहिल्या दोन अपत्यांसाठी 26 आठवडे पगारी रजा मिळणार आहे. किती? 26 आठवडे पगारी रजा मिळणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. मग त्यातली ती रजा कशी घेऊ शकते ती महिला, की जास्तीत जास्त 8 आठवडे हे बाळाच्या जन्माच्या अगोदर घेऊ शकतात. लक्षात घ्या बरं का. आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे, भरपूर सारे आपले नियम असतात. म्हणजे अशी एखादी महिला असं नाही म्हणू शकत की मी काय करते एकदम शेवटच्या दिवसापर्यंत जॉबला येते आणि मला म्हणजे डिलेव्हरीच्या नंतर डिलेव्हरी झाल्यानंतर डायरेक्ट 26 आठवडे घेते, असं नाही चालत बरं का. महत्वाचं की जास्तीत जास्त 8 आठवडे, जास्तीत जास्त काय 8 आठवडे आपण तुम्ही आधी रजा घेऊ शकता. आणि महत्वाचं त्यानंतर 18 आठवडे काय बाळ जन्माला आल्याच्या नंतर प्रसूतीनंतर, म्हणजे दोन अपत्यांसाठी किती रजा आहे 26 आठवडे. तिसरं किंवा त्या पुढचं जर अपत्य असेल तर त्यासाठी किती पगारी रजा आहे 12 आठवडे. मग हे 12 आठवडे कसे डिवाइड केलेत की प्रसूतीपूर्व 6 आठवडे आणि प्रसूतीच्या नंतर 6 आठवडे असे 12 आठवडे काय केले त्या ठिकाणी डिवाइड केलेत. दत्तक माता असेल म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी वयाचं बाळ जर दत्तक घेतलं असेल तर दत्तक माता किंवा सरोगसीद्वारे जर म्हणजे आपण म्हणू शकतो आई होणारी महिला असेल तर त्या दोघींना पण किती 12 आठवडे या ठिकाणी रजा मिळणार आहे. म्हणजे पहिल्या दोन अपत्यांसाठी 26 आठवडे, तिसऱ्या आणि त्यानंतरच्या अपत्यांसाठी 12 आठवडे, त्यानंतर सरोगसीद्वारे आई होणाऱ्या 12 आठवडे, दत्तक बाळ घेणाऱ्यांना 12 आठवडे. आता महत्वाचं लक्षात ठेवायचं, जर समजा गर्भपात झाला, काही कारणास्तव जर गर्भपात झाला तर किती 6 आठवडे रजा मिळते बरं का. किती रजा मिळते 6 आठवडे. हा एक पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. जर समजा एखाद्या महिलेचं ज्याला आपण काय म्हणतो ट्युबेक्टॉमी म्हणजे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं ना, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं तर 2 आठवड्याची रजा मिळते. किती 2 आठवड्याची रजा. समजतंय ना सर्वांना. हे जे वेगळे पॉइंट्स आहेत ना ते तुम्हाला समजून घ्यायचे. शक्यतो प्रश्न जर विचारला सोपा की पहिल्या दोन अपत्यांसाठी किती आहे 26 आठवडे हे आपल्या सर्वांना माहिती असतं, पण महत्वाचं कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन नंतर किती 2 आठवडे. समजा गरोदरपणामध्येच जर आजारपण आलं, समजा एखादी महिला आजारी पडली बरं का काही कारणास्तव, तर मग महत्वाचं लक्षात ठेवायचं या 26 आठवड्या व्यतिरिक्त 1 महिना एक्स्ट्राची रजा मिळू शकते. किती मिळू शकते 1 महिना एक्स्ट्रा रजा मिळू शकते. हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. समजतंय सर्वांना. या गोष्टी सर्व क्लिअर होत आहेत. एकदम सोपं. चलो मग समजलं नाही हे लक्षात ठेवा बरं का. याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही. क्लिअर. जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतो, नाही आपल्याला उत्तराकडे जायचंय ना, उत्तर बाकी अजून. उत्तर काय मग या ठिकाणी बघा, गरोदरपणामध्ये जर आजारपण आल्यास तर किती जास्तीत जास्त 1 महिना सांगितलं होतं मी तुम्हाला. किती जास्तीत जास्त 1 महिना. त्यानंतर महत्वाचा गर्भपात झाल्याची स्थिती, गर्भपातामध्ये किती आहे 6 आठवडे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर किती 2 आठवडे आणि प्रसूतीनंतर कामावर येण्याचा सक्तीचा काळ किती आहे 6 आठवडे. याबद्दल मी तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यावर सांगतो बरं का. डिटेलमध्ये एक प्रश्न मी घेतलाय तिथं थोडंसं व्यवस्थित तुम्हाला समजून अजून कळेल. पण हे बाकीचं समजलं सर्वांना. उत्तर काय येणार आपलं 1 2 3 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 ज्यांचं उत्तर असेल या सर्वांचं उत्तर कसं होतं अगदी बरोबर आहे. एकदा मला कमेंट करून सांगा बरं सर्वांना समजतंय ना मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्व क्लिअर होतंय. जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल किंवा तुम्ही बॅच जॉईन केली नसेल, म्हणजे बॅच जॉईन केली असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना ज्या पण तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना नक्की बॅच जॉईन करायची सांगा. किंवा तुम्ही जर बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं ठरणारं सेशन असणार आहे. क्लिअर. चलो आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय करतोय कलम 4, कलम 5, कलम 9 आणि कलम 14 काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. कोणता कायदा आहे आपला मातृत्व लाभ अधिनियम कायदा 1961च्या कोणते कलम आणि त्यामध्ये काय काय तरतुदी आहेत हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. चला सांगा बरं पटपट सर्वांनी तुमचं उत्तर काय येणार आहे. बघूयात काय काय उत्तर येत आहे.
चलो क्लिअर. आपण काय करूयात आता, महत्वाचं सगळे कलम मी तुम्हाला एकदा डिटेलमध्ये सांगतो. कलम 4 काय सांगतं बघा, मग तुम्हाला म्हणलं ना पुढच्या प्रश्नामध्ये सांगतो, तो हा प्रश्न आहे. मग कलम 4 काय सांगतं माहिती का आपल्याला, की महत्वाचं जो ठराविक काळ आहे, जो ठराविक काळ आहे म्हणजे प्रसूतीनंतर किंवा गर्भपातानंतर, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, प्रसूतीनंतर किंवा गर्भपातानंतर एक असा टाइम असतो की त्या टाइममध्ये महिला सुद्धा कामावर जाऊ शकत नाही आणि ज्या ठिकाणी ते काम करतायत ना, मग ते सुद्धा कामाला येण्यासाठी फोर्स करू शकत नाही. आलं लक्षामध्ये. तो वेळ म्हणजे किती आहे, 6 आठवडे. लक्षात ठेवायचं, त्या महिलेच्या आणि बाळासाठी, म्हणजे महिलेसाठी आणि बाळासाठी अतिशय काळजीपूर्वक म्हणजे काळजीचा तो टाइम असतो. त्या टाइम मध्ये महिला पण म्हणू शकत नाही की मला जॉबला जायचंय आणि त्यांना त्या कामावाले सुद्धा बोलू शकत नाही. हे आपल्याला कशामध्ये सांगितलंय, कलम 4 मध्ये सांगितलंय. कलम 5 आपल्याला काय सांगतंय, प्रत्येक पात्र महिलेला मातृत्व लाभ अधिनियम कायद्याअंतर्गत काय आहे की प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर ही सशुल्क रजा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मातृत्व लाभ असं म्हणतो, पगारी रजा मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे. हे आपल्याला कलम 5 मध्ये आहे. आलं लक्षामध्ये. आणि तो लाभ देणं, मातृत्व लाभ अधिनियम कायद्यानुसार त्या महिलेला तो लाभ देणं हे सर्व महत्वाचं, जे पण आस्थापनेमध्ये काम करतात ना त्या मालकांचं, त्या ठिकाणचं हे कर्तव्य आहे, कायदेशीर कर्तव्य तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आता गर्भपाताच्या बाबतीमध्ये रजा ही कशामध्ये सांगितलेली आपल्याला, कलम 9 मध्ये सांगितलेली. गर्भपात, दुर्दैवाने जर गर्भपात झाला तर सर्टिफिकेट असेल, डॉक्टरांचं सर्टिफिकेट असतं ना, डॉक्टरांचे रिपोर्ट्स असतील तर त्या रिपोर्टच्या आधारावर 6 आठवड्यापर्यंतची काय रजा मिळते. किती, 6 आठवड्यापर्यंतची रजा मिळते. हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढचं कलम आहे कलम 14. कलम 14 काय सांगतं की निरीक्षकांची नियुक्ती करतं. निरीक्षकांची नियुक्ती. आता निरीक्षकांची नियुक्ती म्हणजे काय, निरीक्षकांची नियुक्ती म्हणजे काय, तर हे जे हा जो कायदा आहे मातृत्व लाभ अधिनियम कायदा आहे, तर त्या प्रत्येक आस्थापनामध्ये जी पण आस्थापनाचे 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी तिथल्या महिलांना मिळतो हा लाभ. बरोबर आहे की नाही. मग त्या ठिकाणी पूर्ण या कायद्याची अंमलबजावणी प्रॉपर होते की नाही, महिलांना लाभ दिला जातोय की नाही, की उगाच फक्त नाही का की महिलांना त्रास दिला जातोय. की आता असं झालं, समजा एखाद्या महिलेला म्हणजे त्यांना समजलं की महिलेला सुट्टी हवी मातृत्व लाभ अधिनियम कायद्याअंतर्गत आणि त्याच्या अगोदरच कामावरून काढून टाकलं. बरोबर इकडे आलं लक्षामध्ये. असं होतंय का, तर या सर्व बघण्याची, हे सर्व तपासण्याची जबाबदारी कुणाची असते, निरीक्षकाची. महत्वाचं लक्षात ठेवायचं. हे निरीक्षकाची नियुक्ती तुम्हाला कोणत्या कलमात सांगितले, कलम 14. डायरेक्ट आपल्याला काय केलं जाऊ शकतं, प्रश्न विचारला जाऊ शकतो. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारतील. क्लिअर आहे. चला आपण काय करूयात, आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न हे मी तुम्हाला सांगितलंय 1000 प्रश्नांचा सराव बॅच जी आपली आहे. पुढचा प्रश्न आहे, मातृत्व लाभ अधिनियम 1961 नुसार जर मालकाने महिलेला मोफत वैद्यकीय सुविधा पुरवली नसेल तर तिला जास्तीत जास्त किती रुपये वैद्यकीय बोनस मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजे या कायद्याअंतर्गत महत्वाचं लक्षात ठेवायचं की वैद्यकीय बोनस मिळण्याचा सुद्धा महिलेला अधिकार आहे. आलं लक्षामध्ये. वैद्यकीय बोनस किती मिळू शकतो, 1000 रुपये, 2500 रुपये, 3500 रुपये की 5000 रुपये, किती बोनस मिळू शकतो हे आपल्याला काय करायचंय या ठिकाणी बघायचं आहे. तर लक्षात ठेवा नियम काय सांगतो आपल्याला, यामधील कलम 8. कलम 8 कशाबद्दल आहे, वैद्यकीय बोनस बद्दल आहे. आता तुम्ही लक्षात घ्या बरं का, तुम्ही आपल्याला अभ्यासच अशा पद्धतीने करायचा आहे की या गोष्टी पटपट आपल्या लक्षात आल्या पाहिजे, लगेच लक्षात आल्या पाहिजे. कसं, आता एकच मिनिट थांबा, मागचा प्रश्न मी टिक केलंय की मला फक्त तेवढं बघू द्या, मग मी तुम्हाला सांगतो. उत्तराला पण टिक नाही केलं मी, तेच म्हणलं ना. महत्वाचं काय, कलम 14 निरीक्षकाची नियुक्ती. कलम 4 मध्ये काय सांगितलंय, ठराविक काळात कामावर येण्यास बंदी. कलम 5 मध्ये मातृत्व लाभ मिळण्याचा अधिकार आणि जबाबदारी. कलम 9 मध्ये गर्भपाताबद्दलची रजा. मग 1चं काय पाहिजे होतं, 3. 1चं 3 आहे, बचं 1 आहे. 1चं 3 आणि बचं 1 आपल्याला कुठे दिलंय, या पर्यायामध्ये दिलंय. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2. जे टिक करायचं राहिलं होतं म्हणून मी थोडंसं मागे आलो. चला जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आता आपण बघितलाय. लक्षात घ्या, तुम्हाला मला नेमकं काय सांगायचंय, ज्या वेळेस आपण अभ्यास करत असतो ना, आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता हा आपला कायदा कोणता आहे, आपला कायदा कोणता चालू आहे, मातृत्व लाभ अधिनियम कायदा 1961. आणि त्यातलं कलम 8 काय सांगतं की वैद्यकीय बोनसची सुविधा. आपण आत्ताच बघितलं बरं का, मागे 10-15 मिनिटापूर्वी आपण हुंडा प्रतिबंध अधिनियम बघत होतो. मग हुंडा प्रतिबंध अधिनियमातील कलम 8 काय सांगतं आपल्याला, ते सांगतं गुन्ह्याचं स्वरूप
आणि 8ब काय सांगतं आपल्याला, तर हुंडा प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती सांगतं. आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नाही तर कन्फ्युजन नको व्हायला की कलम 8 काय सांगतं हुंडा प्रतिबंध अधिनियम आणि आपल्याला वैद्यकीय बोनस आठवतोय किंवा मातृत्व लाभ अधिनियम मधलं कलम 8 काय सांगतंय आणि आपल्याला हुंडा प्रतिबंध अधिकारी आठवतोय, गुन्ह्याचं स्वरूप आठवतंय. असं व्हायला नको. त्यासाठी काय करायचं, हे प्रॉपर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? अशा पण मी जितकं तुम्हाला रिवाइज करून का बरं रिवाइज करून सांगण्याचा प्रयत्न करतोय, या गोष्टी तुमच्या इथल्या इथं क्लिअर झाल्या पाहिजे. हा माझा एक बेसिक उद्देश आहे. हे तुम्ही काय करा, लक्षात घ्या. क्लिअर आहे? चला आपण येऊयात आपल्या प्रश्नाकडे. कलम 8 काय सांगतं आपल्याला वैद्यकीय बोनस संबंधी. जर एखाद्या आस्थापनाच्या मालकाने काय केलं नसेल, फ्री मेडिकल केअर म्हणजे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून नाही दिली त्या महिलेला, तर लक्षात ठेवायचं, तर कायदेशीररित्या काय करावं लागतं, वैद्यकीय बोनस द्यावा लागतो. वैद्यकीय बोनस कुणाकडून मिळतो, तर त्या आस्थापनेच्या मालकाकडून मिळतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सध्या जर बघितलं ना, सध्या हा वैद्यकीय बोनस, नेमकं वैद्यकीय बोनस किती असायला पाहिजे, वैद्यकीय बोनस ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे, सरकारला आहे. कुणाला आहे, केंद्र सरकारला. हा पण प्रश्न विचारतील बरं का. कलम 8 मध्ये वैद्यकीय बोनस कोण देणार आहे, मालक देणार आहे. वैद्यकीय बोनस किती असला पाहिजे हे कोण ठरवतं, केंद्र सरकार. बरोबर आहे. मग सर्वात सुरुवातीला किती होता, 250 रुपये होता, नंतर 1000 रुपये, 2008 मध्ये किती केला, 2500 रुपये, आणि आता 2011 मध्ये किती केलेला आहे तो, 3500 रुपये. म्हणजे लक्षात ठेवायचं 2011 पासून आतापर्यंत वैद्यकीय बोनसची रक्कम किती आहे, 3500 रुपये. ही रक्कम कुणी निश्चित केलेली आहे, ही रक्कम निश्चित करण्याचा अधिकार कुणाला आहे, केंद्र सरकारला. आणि यामध्ये अजून एक पॉइंट आहे, केंद्र सरकार मॅक्सिमम ही रक्कम किती करू शकतं, तर ते 20,000 रुपयापर्यंत करू शकतं बरं का. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारतील, 2 प्रश्न लक्षात घ्या. वैद्यकीय बोनस कोणत्या कलमामध्ये, कलम 8 मध्ये. सध्या वैद्यकीय बोनस किती आहे, 3500 रुपये. कोण देणार आहे, मालक देणार त्या आस्थापनेचा. बरोबर आहे. आता केंद्र सरकार ही रक्कम जास्तीत जास्त किती करू शकते, 20,000 रुपये. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की यावर पण प्रश्न विचारला जाईल. यस, क्लिअर. चलो जायचं मग पुढे. आपण बघूयात आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत की कोणत्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे हे पण सांगितलंय. मी बघा सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं ना, कोणताही कायदा ज्यावेळेस आपण शिकतो त्याच्यामध्ये काय आहे, एकतर महत्वाचे कलम, महत्वाचे अधिकारी, महत्वाचे तरतुदी, उद्देश, कधीचा कायदा आहे आणि त्यामधले कोणते गुन्हे आणि त्यासाठी काय शिक्षा आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कायदेशीर मातृत्व लाभ न देणं, प्रसूती रजेवर असताना कामावरून काढून टाकणं, निरीक्षकाला तपासणीमध्ये अडथळा आणणं आणि तपासणीसाठी नोंदवह्या किंवा कागदपत्र सादर न करणं, यासाठी काय काय शिक्षा आहेत ती आपल्याला एकाच प्रश्नामध्ये काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. मला एकदा फक्त सर्वांनी सांगा, जे इथपर्यंत मी सांगितलंय सर्वांना क्लिअर, सर्वांना सोपं, सर्वांना सर्व समजलंय? मला एकदा सांगा, म्हणजे आपण काय करूया, आपण आपल्या प्रश्नाच्या या उत्तराकडे, स्पष्टीकरणाकडे जाऊयात. क्लिअर. चला सर्वजण ओके म्हणतायत, ओके आहे. चलो तर काय महत्वाचं लक्षात ठेवायचं की समजा आता आपल्याला काय सांगितलंय, काय हा मातृत्व लाभ अधिनियम कायदा काय सांगतो की मातृत्व लाभ हा लाभ घेणं हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. प्रत्येक महिलेचा म्हणजे पात्र महिलेचा अधिकार आहे बरं का, पात्र महिलेचा अधिकार आहे. मग जर एखादा व्यक्ती, एखादी आस्थापना काय करते, एखादा व्यक्ती त्या कायद्याचं उल्लंघन करतोय आणि हा लाभ मिळू देत नाही, तर मग कायद्याच्या दृष्टीने काय होणार आहे, हा गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा आहे. सगळ्यात पहिल्यांदा कायदेशीर मातृत्व लाभ न देणं, काय कायदेशीर मातृत्व लाभ न देणं किंवा महत्वाचं प्रसूती रजेवर असताना कामावरून काढून टाकणं. काय सांगितलं मी तुम्हाला, कायदेशीर मातृत्व लाभ न देणं किंवा प्रसूती रजेवर असताना कामावर काढून टाकणं, त्यासाठी किमान 3 महिने ते 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2000 ते 5000 रुपयापर्यंतचा दंड. काय सांगितलं मी तुम्हाला, लक्षात घ्या. कायदेशीर मातृत्व लाभ न दिला तर 3 महिने ते 1 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो आणि महत्वाचं 2000 ते 5000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. किंवा समजा प्रसूती रजेवर आहे बरं का एखादी महिला रजेवर गेली आणि मग कामावरून काढून टाकलं, तरी पण शिक्षा किती होते, 3 महिने ते 1 वर्षापर्यंतचा कारावास, 2000 ते 5000 रुपयापर्यंतचा दंड. हे तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला कलम 22 लक्षात ठेवायचं. कलम 22 आपल्याला काय सांगतं, प्रशासकीय कामामध्ये अडथळा आणणं. प्रशासकीय कामामध्ये अडथळा म्हणजे काय, आताच सांगितलं ना मी तुम्हाला, निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. निरीक्षक काय करतो, या कायद्याची प्रॉपर अंमलबजावणी होते की नाही, सगळ्या आस्थापनेमध्ये ते जे मालक आहेत सर्व लाभ देत आहेत की नाही, नेमकं त्यांना मध्येच कामावरून काढून टाकतायत की काय करताय, या वर्षामध्ये किती महिलांना लाभ दिला, हे सर्व रेकॉर्ड ठेवावं लागतं की नाही. जर तसं करत नसेल
तर काय होणार आहे, शिक्षा होणार आहे. म्हणजे शिक्षा का बरं होईल, कारण की ते जे निरीक्षक असेल त्यांच्या कामामध्ये काहीतरी अडथळा आणणं, जसं की निरीक्षकाला कामामध्ये तपासणीमध्ये अडथळा आणणं, तपासणी करू न देणं, येऊच न देणं आस्थापनेमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी येऊ न देणं, काहीतरी तो व्यक्ती येत असताना काहीतरी अडथळा निर्माण करणं, यासाठी 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 5,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही पण शिक्षा होऊ शकतात. म्हणजे काय केलं की ते जे निरीक्षक किंवा त्यांना आपण इन्स्पेक्टर म्हणणार बरं का, ते येत आहेत आता तपासणीसाठी की हा तो आम्हाला दाखवा तुमचं रेकॉर्ड, की नाही का जे पण रजिस्टर, प्रत्येक रजिस्टर असतं ना की या महिलेला आम्ही लाभ दिला होता, या दिवशी गेल्या त्या रजेवर, सगळं डिटेल्स असतं ना, रेकॉर्ड ठेवलेलं असतं. समजा ते जे निरीक्षक आलेत किंवा तपासायला आले, त्यांना ते रजिस्टरच न दाखवणं, त्यांना येऊ न देणं, काहीतरी उडवाउडीचे उत्तर देणं, त्यांना त्यांच्या कामामध्ये अडथळा आणणं, यासाठी शिक्षा काय होते, 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही पण. आणि महत्वाचं, त्या महिलेला कायदेशीर लाभ न देणं आणि प्रसूती रजेवर असतानाच काय केलं, कामावरून काढून टाकणं, यासाठी शिक्षा काय, 3 महिने ते 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2,000 रुपये ते 5,000 रुपयेपर्यंतचा दंड. हे तुम्हाला समजलंय का, मला पटपट सांगा. हे सर्वांना एकदम व्यवस्थित समजलंय का, सर्व व्यवस्थित क्लिअर आहे का, लगेच सांगायचं आहे. समजतंय सर्वांना. मग आपल्याला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कळाला का, मी तुम्हाला काय केलंय बघा, 3 महिने कारावास हे सारखं झालंय बरं का, त्याच्यावरून तरी सुद्धा आपण उत्तर देऊ शकतो. कसं, कायदेशीर मातृत्व लाभ न देणं, किमान 1 वर्ष कारावास, 3 महिने ते 1 वर्ष कारावास आणि दंड. प्रसूती रजेवर असताना कामावरून काढून टाकणं, किमान 3 महिने ते 1 वर्ष कारावास आणि दंड. सेमच आहे ना, दोन्हीसाठी एकच शिक्षा आहे. मातृत्व लाभ न देणं, कामावरून काढून टाकणं, 3 महिने ते 1 वर्ष कारावास होऊ शकतो, दंड 2,000 ते 5,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. निरीक्षकाला तपासणीमध्ये अडथळा आणणं आणि तपासणी दरम्यान कागदपत्र आणि नोंदवह्या म्हणजे रजिस्टर सादर न करणं, रजिस्टरच न दाखवणं, मग शिक्षा काय होऊ शकते, 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि दंड किंवा दोन्ही पण. 1 वर्ष कारावास आणि किंवा दंड किंवा दोन्ही पण, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे याचं पण उत्तर आपण काय लिहू शकतो, 1 2 3 4 लिहू शकतो. हे अतिशय महत्वाचं आहे. सर्वांना व्यवस्थित समजतंय, एकदम परफेक्ट, एकदम क्लिअर. चलो आपण काय करू, आपलं जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आपला बघूयात. आता अजून एक कायदा मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो बरं का. तो कायदा, हे आपलं फक्त डेमो लेक्चर आहे. परत एकदा सांगतो, हे फक्त आणि फक्त आपलं डेमो लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण फक्त काय करणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला बॅच आपली चालणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक आपण कायदा घेणार, त्यातले सर्व महत्त्वाचे प्रश्न, कधी कधी 10 प्रश्न असतील, 20 प्रश्न असतील, 20-25 प्रश्न असतील. जसं तुम्हाला सांगतो, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट जो आहे ना, याच्यामध्ये जवळपास 115 कलम आहेत. मग तो जास्त मोठा कायदा आहे, त्यामध्ये जास्त आपल्याला प्रश्न घ्यावे लागतील. आता आपला एखादा कायदा 10च कलमाचा आहे, हुंडा प्रतिबंध वगैरे, बरोबर आहे, 10-11 कलमांचा आहे, मग त्यावेळेस आपल्याला कमी प्रश्न घ्यावे लागतील. पण तुमचं सर्व डिटेलमध्ये आपण काय करणार आहे, प्रश्न उत्तराच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर करून घेणार आहोत. आता पुढचा कायदा आहे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013. याबद्दल आपण काय करूया, काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूयात. चलो आपण जाऊयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न काय आहे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा संसदेमध्ये कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, 2010, 2012, 2013 की 2015. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय ना कोणत्या पण कायद्याचा, महत्वाचं तो कायदा काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तो कायदा कोणत्या वर्षीचा आहे, बरोबर आहे. त्यानंतर तो कायदा कधी अंमलात आलेला आहे, आणि महत्वाचं त्या कायद्याचा उद्देश काय, त्या कायद्याचा उद्देश काय. या 3 बाबी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर त्यातला प्रश्न तयार होतो का, येस सर, प्रश्न तयार होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग कधीचा कायदा आहे हा, आपला 2013चा कायदा आहे. कधीचा आहे, 2013चा. बघूया त्याच्यामध्ये काय काय आपल्याला स्पष्टीकरण बघायचंय महत्वाचं, ते पण कव्हर करूया. सगळ्यात पहिल्यांदा हा कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा, यालाच आपण पॉश कायदा म्हणतो बरं का. लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला पॉश कायदा असं पण देतील बरं का. तुम्हाला काय देतील, पॉश कायदा. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग हा कायदा कधीचा आहे, 2013चा. हा जो कायदा आहे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण, हा कायदा 2013चा आहे. कधीपासून संपूर्ण भारतामध्ये लागू आहे,
9 डिसेंबर 2013. काही कायदे संपूर्ण देशामध्ये लागू आहेत, काही फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. लक्षात घ्या बरं का, ते पण आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. मग या कायद्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देणं, लैंगिक छळाच्या तक्रारीचं निवारण करणं आणि निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती आणि स्थानिक तक्रार समितीची स्थापना करणं. स्थानिक तक्रार समिती आणि अंतर्गत तक्रार समिती यावर प्रश्न विचारण्यासाठी महत्त्वाचं प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे महिलांसाठी सुरक्षित, सन्मानाचं आणि समान पद्धतीचं कामाचं ठिकाण असणं हे या कायद्याचा काय उद्देश आहे. म्हणजे महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण करणं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश. प्रश्न काय केला जाऊ शकतो? तुम्हाला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे आता. पुढचा प्रश्न, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायद्यानुसार ज्या कार्यालयामध्ये किंवा ज्या आस्थापनेमध्ये किमान किती कर्मचारी काम करतात जिथं अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करणं मालकाला बंधनकारक आहे. म्हणजे अंतर्गत तक्रार समितीची स्थापना, अंतर्गत तक्रार समितीबद्दल या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय? शिकायचंय. अंतर्गत तक्रार समिती कलम 4 मध्ये सांगितली बरं का, लक्षातच ठेवा. कलम 4 कशाबद्दल आहे? अंतर्गत तक्रार समिती. मग 5 किंवा 5 पेक्षा जास्त कर्मचारी, 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी, 20 किंवा 20 पेक्षा जास्त कर्मचारी, 50 किंवा 50 पेक्षा जास्त कर्मचारी. काय येणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर? तर 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ठिकाणी काय करावी लागते? अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करावी लागते. लक्षात घ्या. आता अंतर्गत तक्रार समिती काय आहे, कशा पद्धतीने काम करते ते पण. मग आपल्याला काय सांगितलं? कलम 4. कलम 4 आहे. कलम 4 अंतर्गत तक्रार समिती म्हणजे ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करणं बंधनकारक आहे. आणि महत्त्वाचं, या अंतर्गत तक्रार समितीची स्थापना कोण करणार आहे? त्या आस्थापनेचा मालक. म्हणजे ज्या ठिकाणी त्या काम करतायत ना तिथला मॅनेजर असू द्या, MD असू द्या, मालक असू द्या, सगळ्यात जो हायर अथॉरिटी असेल त्यांनी काय करायचं? ही अंतर्गत तक्रार समिती स्थापन करायची. मग ही अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली. मग या अंतर्गत तक्रार समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे? त्या ठिकाणी, त्या ऑफिसमध्ये, त्या आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सर्वात ज्येष्ठ महिला कर्मचारी जे असतील, लक्षात ठेवा बरं का, सर्वात ज्येष्ठ महिला कर्मचारी. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलं. जर प्रश्न विचारला अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष कोण असतात? महिला असतात. हे कंपल्सरी आहे. आणि महिला पण कोण असायला पाहिजे? त्या ऑफिसमधल्या सर्वात ज्येष्ठ, सर्वात सिनियर जे पण असेल ना, सर्वात सिनियर महिला त्या काय करणार आहे? या अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. आता यामध्ये सदस्य किती? कमीत कमी 4 सदस्य असणं गरजेचं आहे. कमीत कमी किती? 4 सदस्य असणं गरजेचं आहे. मग यामध्ये कोण आहे? टोटल 4 लोक कोण आहेत? टोटल बरं का, सदस्य म्हणजे कोण? अध्यक्ष पकडून 4 जण असणं गरजेचं आहे. अंतर्गत तक्रार समिती कलम 4 टोटल लोक पण 4, कलम 4 टोटल सदस्य पण 4, एक झाले अध्यक्ष, सगळ्यात ज्येष्ठ महिला कर्मचारी. मग 2 सदस्य असणार आहे ते ऑफिस मधलेच. लक्षात ठेवा बरं का, कमीत कमी 2 सदस्य जे आहे ना हे कुठले असणार आहे? ते ऑफिस मधलेच असणार आहे. आणि ऑफिस मधले कर्मचारीच त्यांची नियुक्ती करणार आहे, मग त्यांचं निवडून देणार आहे त्यांना. एक झाला अध्यक्ष महिला, 2 सदस्य ऑफिस मधलेच. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, ज्यांना महिलाच्या प्रश्नाची जाण आहे किंवा कायदेशीर किंवा सामाजिक कार्याचा अनुभव आहे असे शक्यतो काय 2 लोकांना सदस्य म्हणून निवडले जातात. अजून एक सदस्य पाहिजे. आता या ज्या सर्वात ज्येष्ठ महिला आहेत ना त्या अध्यक्ष ऑफिस मधल्याच झाल्या, 2 सदस्य ते पण ऑफिस मधले झाले तिथले. मग अजून एक सदस्य जे असतात ना हे असतात बाहेरचे. एक सदस्य असतात ना हे बाहेरचे असतात. बाहेरचे म्हणजे कोण? महिलांसंबंधी काम करणारे एखादा NGO आहे किंवा महिलांच्या प्रश्नावर काम करणारे कोणतरी कायदे तज्ञ आहेत किंवा महिलांच्या प्रश्नावर काम करणारे कोणतरी व्यक्ती आहेत ज्यांना अनुभव आहे, त्या क्षेत्रामध्ये चांगला अनुभव आहे. मग त्या व्यक्तीची नियुक्ती काय केली जाऊ शकते? या अंतर्गत तक्रार समितीमध्ये केली जाऊ शकते. म्हणजे अंतर्गत तक्रार समिती, एक अध्यक्ष, सर्वात ज्येष्ठ महिला ऑफिस मधल्या, 2 सदस्य ऑफिस मधले ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव आहे किंवा महिलांच्या प्रश्नाविषयी जाण आहे, आणि एक बाहेरचे असतात एक सदस्य ज्यांना महिलांच्या कार्याविषयी म्हणजे महिलांचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल त्यांचा अनुभव आहे किंवा त्यांचं कार्य आहे. क्लिअर सर्वांना? महत्त्वाची अट म्हणजे काय? महत्त्वाची अट म्हणजे काय? या अंतर्गत तक्रार समितीमध्ये 50% महिला असणं गरजेचं आहे. म्हणजे हे 4 जण पकडून माहिती का, कमीत कमी 2 महिला असायलाच पाहिजेत. अध्यक्ष तर महिला आहेच आहे, मग अजून या 3 सदस्यांपैकी एक तरी महिला असायला पाहिजे बरं का. हे तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. मग आता
ही अंतर्गत तक्रार समिती नेमकं काम काय करते? अंतर्गत तक्रार समिती काय काम करते? कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाला एखाद्या महिलेचं, त्यांना तक्रार करायची, तर त्यांची तक्रार कोण स्वीकारतं? अंतर्गत तक्रार समिती. मग अंतर्गत तक्रार समिती काय करणार आहे? तक्रार स्वीकारणार आहे आणि महत्त्वाचं चौकशी करणार आहे. चौकशी करण्यासाठी त्यांना किती वेळ असतो? 90 दिवसांचा वेळ असतो. लक्षात घ्या बरं का. म्हणजे 90 दिवसाच्या वेळेमध्ये, 90 दिवसाच्या कालावधीमध्ये निष्पक्ष चौकशी करणं आणि आपला रिपोर्ट तयार करणं, हे काम कोण करतं? अंतर्गत तक्रार समिती करते. तुम्हा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? चलो आपण काय करूयात, आपल्या अजून एखादा प्रश्न बघूयात. अजून एखादा प्रश्न कोणता? कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायद्यानुसार लैंगिक छळाची घटना घडल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त किती कालावधीच्या आतमध्ये पीडित महिला लेखी तक्रार करू शकते, किंवा लेखी तक्रार किती दिवसाच्या आतमध्ये करणं आवश्यक आहे, हा आपल्याला प्रश्न विचारलाय. 1 महिना, 3 महिने, 6 महिने की 1 वर्ष? सांगा बरं काय येणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर? पटपट सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता लक्षात ठेवा, एखादी महिला आहे बरं का, एखाद्या महिलेला लैंगिक छळासारख्या या कृत्याला सामोरं जावं लागलं आणि महत्त्वाचं त्यांना तक्रार करायची. तक्रार कुठे करणार आहे? अंतर्गत तक्रार समितीकडे. मग किती दिवसाच्या आतमध्ये तक्रार करावी लागते? महत्त्वाचं तक्रार लेखी करावी लागते आणि किती दिवसाच्या आतमध्ये करावी लागते, हा आपला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, 3 महिने किंवा 90 दिवसाच्या आतमध्ये काय करू शकतात? तक्रार करू शकतात. तुम्हाला एकतर पर्यायामध्ये 3 महिने देतील किंवा काय महत्वाचं म्हणजे 90 दिवस देतील. लक्षात घ्या. आता हे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. कलम 9 आपल्याला सांगतं बरं का. कलम 9 काय सांगतं की लैंगिक छळाची जर घटना घडली, ज्या दिवशी घटना घडली त्या घटनेपासून 3 महिन्याच्या आतमध्ये तक्रार करावी लागते. काय करावी लागते? 3 महिन्याच्या आतमध्ये तक्रार करावी लागते अंतर्गत तक्रार समितीकडे किंवा स्थानिक तक्रार समितीकडे. अंतर्गत तक्रार समिती ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतात तिथं असते अंतर्गत तक्रार समिती कलम 4 नुसार, आणि 10 पेक्षा कमी कर्मचारी तिथे असते स्थानिक तक्रार समिती असते महत्वाचं कलम 6 नुसार. म्हणजे अंतर्गत तक्रार समितीचं कलम 4, स्थानिक तक्रार समितीचं कलम 6. तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. समजलं? बघा आता तुम्हाला एक पॉइंट सांगतो पुढचं. आता काय झालं की हे लैंगिक छळाची घटना आहे ना, म्हणजे कंटिन्यू घडत होती. काही कारणास्तव भीतीने किंवा अपमानाच्या भीतीने म्हणा किंवा घाबरून म्हणा त्या महिलेने तक्रार केली नाही, पण आता महिलेला वाटलं की आता तक्रार करायचीच आहे. मग शेवटची घटना ज्या वेळेस घडली तेव्हापासूनचा पुढचा टाइम मोजणार आहे 3 महिन्याचा कालावधी. म्हणजे शेवटची घटना ज्यावेळेस घडली त्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये काय करावी लागते? तक्रार करावी लागते. म्हणजे तुम्हाला प्रश्न एकच आहे, लक्षात ठेवा की ज्यावेळेस ती घटना घडली त्यानंतर तक्रार किती दिवसात केली जाऊ शकते? 3 महिने किंवा 90 दिवस. आता लक्षात ठेवा काय झालं? अपवादात्मक परिस्थिती, काहीतरी अपवादात्मक परिस्थिती असेल आणि त्या महिलेला तक्रार करता आली नाही 3 महिन्यामध्ये, म्हणजे ती महिला खूप जास्त मानसिकरित्या किंवा आपण म्हणू शकतो शारीरिकरित्या खूप जास्त म्हणजे डिस्टर्ब असेल किंवा काहीतरी कारणास्तव मानसिक किंवा शारीरिक कारणास्तव ती महिला 3 महिने तक्रार करू शकली नाही, बरोबर आहे नाही? मग 3 महिन्याच्या नंतर सुद्धा तक्रार करता येते का? करता येते. जास्तीत जास्त टाइम किती वाढून दिला जाऊ शकतो? 3 महिने वाढून दिला जाऊ शकतो. म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला सर्वसामान्य परिस्थितीमध्ये म्हणजे नॉर्मल जर बघितलं तर आपल्याला काय सांगितलं? तक्रार करण्याचा कालावधी किती आहे? 3 महिने. परंतु शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे ती महिला तक्रार करू शकली नाही तर अजून 3 महिने वाढून दिला जातो. म्हणजे याच कंडिशनमध्ये एकूण किती? 6 महिन्यामध्ये तक्रार केली जाते. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय समजून घ्यायचा. जर तुम्हाला जनरल प्रश्न विचारला की या अधिनियमानुसार तक्रार किती दिवसाच्या आतमध्ये करावी लागते, जनरल प्रश्न विचारलाय 3 महिने किंवा 90 दिवस. जर त्यांनी प्रश्नामध्ये स्पेसिफिक करून सांगितलं, स्पेसिफिक केलं की शारीरिक आणि मानसिक कारणास्तव ती महिला तक्रार करू शकली नव्हती, तर मग त्या महिलेला किती वेळ मिळतो? अजून एक्स्ट्राचे 3 महिने, म्हणजे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये काय करावे लागते? तक्रार करावी लागते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे? जर ती तक्रार स्वतः महिला करू शकते किंवा त्या महिलेचे कायदेशीर वारस काय करू शकतात? कायदेशीर वारस किंवा तक्रार नातेवाईक सुद्धा तक्रार करू शकतात बरं का. काय झालं? एखाद्या महिलेला काही कारणास्तव म्हणजे शारीरिक किंवा मानसिक कारणास्तव ती तक्रार करू शकली नाही, मग ती कायदेशीर वारस जे असतील ना त्यांना सुद्धा काय तक्रार करण्याचा अधिकार आहे. नातेवाईकांना सुद्धा तक्रार करण्याचा अधिकार आहे. हे सर्वांना समजलंय का? मला एकदा पटपट सर्वांनी सांगा. मग आजचं जे लेक्चर आहे ते सर्वांना कसं वाटलंय? लेक्चर आवडलं का? लेक्चर समजतंय का? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बरं का. लेक्चरला सर्वांनी लाईक सुद्धा करत चला. जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर आपल्या मैत्रिणींना सांगा की कशा पद्धतीने आपण शिकवतो. आणि जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही 100% बॅच जॉईन करू शकतात.
समजलं? जर तुम्हाला 1000 प्रश्नांचा सराव ही बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला कॉम्बो बॅच पाहिजे. कॉम्बो बॅच म्हणजे काय की तांत्रिकचा जो घटक आहे, ICDS कायदे, ICDSच्या योजना, अंगणवाडी, ICDS बद्दल सर्व माहिती, कम्प्युटर बद्दल सर्व माहिती, हे जर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे, प्रत्येक कायदा डिटेलमध्ये शिकायचा आहे, मग त्याच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे, तर आपल्याकडे कॉम्बो बॅच आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, गणेश सर ऑफिशियल हे आपलं ॲप डाउनलोड करायचंय. महत्त्वाचं, तुम्ही 9172 88 80 63 या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता बरं का. कुणाला काही बॅच जॉईन करायला प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपलं हे ॲप डाउनलोड करा. बॅच तुम्हाला मिळून जाईल. कशा पद्धतीने शिकवलं जातंय, तुम्हाला लेक्चर आवडतंय की नाही, लेक्चरचा फायदा होतोय की नाही, हे नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायचं आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहे. उद्यापासून आपले जे लेक्चर असतील बॅचमधले ते आपण पूर्ण सिस्टमॅटिक काय डिटेल घेणार आहोत. म्हणजे एक एक कायद्यामध्ये एक एक कायदा, एक एक योजना कव्हर करत चालणार आहोत. क्लिअर आहे? चलो थांबूयात आपण या ठिकाणी. भेटूयात आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय सर्वांना. लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.